कहो ना प्यार है, गदर यासारख्या चित्रपटांमधून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री अमीषा पटेल मागच्या काही दिवसांपासून तिच्या बॅग्सच्या कलेक्शनमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. फारशा चित्रपटांमधून ती पुढे आली नसली तरी तिच्या लक्झुरियस राहणीमानामुळे ती नक्कीच चर्चेत आली आहे. तिचं बॅग्स प्रेम हे तिच्या अनेक फोटो आणि व्हिडिओजमधून शिवाय तिच्या स्टेटमेंटमधून सुद्धा अनेकदा पुढे आलंय. अमीषाकडे 400 पेक्षा जास्त बॅग्सचं कलेक्शन असल्याचं समोर आलंय. तिच्याकडे जगभरातल्या प्रसिद्ध आणि महागड्या ब्रँड्सच्या बॅग्सचं कलेक्शन आहे. अमीषा म्हणते की वयाच्या 16व्या वर्षापासून बॅग्स गोळा करायला मी सुरुवात केली. हर्मेस बर्किन, डिओर, लुई विटॉन, बोटेगा, वेनोटा आणि प्राडा यासारख्या लक्झुरियस ब्रँडच्या बॅग्स तिच्याकडे आहेत. 5 लाखांपासून ते अगदी 60 ते 70 लाखांची एक बॅग सुद्धा अमीषाकडे आहे. पण सध्या सोशल मीडियावर एका मुलाखती दरम्यान अमीषा पटेलनं केलेलं वक्तव्य चांगलंच चर्चेत आलंय. ब्रूटकडून घेतलेल्या या मुलाखतीमध्ये तिनं म्हटलंय की आय डोंट हॅव किड्स सो आय हॅव बॅग्स. सो दॅट इज लाईक मेरे बच्चे नहीं है तो बॅग्स है. तिच्या या वक्तव्यावरून तिला ट्रोलही करण्यात येत आहे. बॅगची तुलना थेट मुलांशी केल्यामुळं ती चर्चेत आली आहे. पण मग मुलं नसलेली स्त्री जबाबदार नसते का? प्रत्येक स्त्री परफेक्ट असावी अशी अपेक्षा करणं योग्य आहे का? शिवाय पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही स्टाईलमध्ये आर्थिक निर्णय घेण्याचा हक्क आहेच की. अर्थात इतक्या महागड्या बॅग्स वापरते म्हणजे ती आर्थिकदृष्ट्या तितकी सक्षम आहे. लक्झरियस बॅग्स वापरणं म्हणजे केवळ फॅशन नाही तर ती व्यक्तिमत्वाची अभिव्यक्ती असू शकते. एकूणच महिलांची मतप्रदर्शनाची स्वातंत्र्य किती स्वीकारली जातात हे तिच्या वादग्रस्त विधानांवरून स्पष्ट होतं. या मुलाखतीत बॅग्सबद्दल ती भरभरून बोलताना दिसते. अमीषा सांगते की ह्या बॅग्स म्हणजे माझ्या इन्व्हेस्टमेंट आहेत. बर्किन बॅग पुन्हा विकायला गेले तर त्यातून दुप्पट किंमत मिळते. शिवाय जपानमध्ये सुद्धा बॅगवर कर्ज दिलं जातं. मुंबईसारख्या आर्द्र हवामानात बॅग्सना बुरशी येऊ नये म्हणून सूर्यप्रकाशात ठेवून लेदर वाईप करणं, पॉलिशिंग करणं अशा गोष्टी मी करत असते. लहान मुलांना जसं जपलं जातं त्याचप्रमाणे मी बॅग्स नाही जपते असं सुद्धा अमीषानं या व्हिडिओमध्ये सांगितलंय. तिनं आणखी एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं होतं की जर माझ्याकडे या बॅग्स नसत्या तर मी आज मुंबईतल्या एका पेंट हाऊसची मालकीण नक्कीच असते. यावरून समजू शकेल की अमीषाचं बॅगवर असलेलं प्रेम किती आहे. एकूणच अमीषा ही टिपिकल सुपरस्टार नसली तरी तिच्या आयुष्यात ठाम अशी विचारधारा आहे. मुलाखतींमध्ये तिचं स्पष्टपणे मत मांडणं, बिनधास्तपणा आणि सौंदर्याबद्दलचं आत्मभानही तिच्यामध्ये दिसून येतं. एकूण काय तर प्रत्येक स्त्रीला वेगळी अशी स्वतःची व्याख्या असते. ती परफेक्ट असावी अशी अपेक्षा करणं योग्य नाही, हो ना? तुम्हाला काय वाटतं?